वेट पंच. चला स्कोरर साठी मी इन्व्हाइट करेन, या कोणतरी या स्कोरर साठी. वेट वेट. चला दोन टीम मध्ये लढाई पाहायला मिळेल. एका टीम मला आपण पाहतोय नाव आहे विजयदुर्ग, तर दुसऱ्या बाजूला DM11. या दोन टीम मध्ये होणारी लढत आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड वरती सौरभ जाधव त्याचा गोलंदाजीचा सामना करेल. गोलंदाज पहिला बॉल, हिअर वी गो. पहिल्याच बॉल वरती चढवलाय प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा पुरेपूर वापर करत असताना इथे धावा अंकित केल्या गेल्या त्या दोन. फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जर गोलंदाज पाहायला मिळालं तर नाव आहे इस्तियाक हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. ओ द विकेटने हा गोलंदाज सौरभ साठी प्रहार चढवला. यावेळी पहा पुन्हा एकदा फाईन लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने अलॉंग द खापेट जमिनीला गुदगुल्या करत सौरभ जाधवच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. 4 रन्स. खऱ्या अर्थाने विजयदुर्ग टीम मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मात्र टीम DM11 ही कमी नाहीये, त्यांच्याकडे अनुभवी कॅप्टन आहे. आपण पाहिलं ना तर या असोसिएशन आणि या संपूर्ण बोर्डाचे अध्यक्ष नालबंद साहेब यांच्याकडे लक्ष वेधले गेले. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यांच्या माध्यमातून कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. मात्र सौरभ जाधव हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालण्यास सुरुवात झाली आहे. ओहो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांकडे दाद मागितली आहे. दाद मात्र विश्वास जास्त, आत्मविश्वास कमी आहे. कट बॉल आलाय. धावसंख्या 6 या आकड्यावरती. इश्तियाक मैदानाच्या आतमध्ये ओ द विकेटने. ओहो हो, यावेळी पहा बीट केलाय. लगातारचे 2 डॉट बॉल. 1 बाउन्सचा कॉलही दिलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले धावसंख्या विजयदुर्ग या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. विजयदुर्ग वॉरियर्स 4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला हा गोलंदाज, शरीराची देहबोली पाहिली ना तर भरगच्च बांधा, एक उंच मारा गोलंदाज. कालच्या दिवसातील खेळ सौरभचा भरला होता. ओ, खोलवरचा बॉल आहे, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी केले का नाही. हार्डलेक मी म्हणेन. इथे शॉट मध्ये आपण पाहिल्यानंतर क्षेत्ररक्षक होते 30 यार्ड सर्कल मध्ये, अंतर वर्तुळामध्ये. तिथे ही धाव घेता आली नाहीये. डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केल्यानंतर गोलंदाजाने कमबॅकही केलंय. पावोप्लेचं षटक, पावोप्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पॉइंटला आहे. कव्हरचं रिजन खाली ठेवलंय. हो, यावेळी फटका बसलाय मिस्टाईमा. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅरी करेल झेल. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना मोहज्जम नालबंद, स्वतः संघनायक कॅप्टन कूल. विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद. 1 ओव्हर आणि 6 धावांची खेळी. सौरभ जाधव एक मोठं वादळ फार स्वस्तात घरी पाठवलंय. बवंडर हा खेळाडू कालच्या दिवसामध्ये पाहिला होता, मात्र सेलिब्रेशन काय पाहायला मिळालंय. एक हात जवळ जवळ इतक्या वेळा त्यांनी फिरवलाय. त्यांना माहित आहे या विकेटची व्हॅल्यू. DM बॉयज 11 स्वतः कॅप्टन कुल थोडासा अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळाले. आणि इथे धक्का क्रमांक 1, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे, षटक संपलंय. विजयदुर्ग टीम आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल का प्लीज. आलेत, नाव सांगा प्लीज. अप्पा. अप्पा या नावाने प्रसिद्ध असणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. इनाट नंबर 3 वरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वसीम आल्यात. वसीम यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल.
वसीम ओ द विकेटने मैदानाच्या आतमध्ये पंचांनी चाचपणी केली आहे. तदनंतर मात्र गोलंदाज निघालाय. राईट हँड गोलंदाज आहे ओ द विकेटने. चला अधिकचा वेळ घेऊ नका अध्यक्ष महोदय, थोडीशी घाई करा. गोलंदाज निघालाय. यश आहे स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, एरियल रूट दिलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वन बाउन्स मध्ये कॅरी करतील. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धाव संख्या बहरली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये यश हा फलंदाजही तितकाच महत्वाचा आहे. विजयदुर्ग वॉरियर्स हो हो हो, याही वेळी डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, बॉर्डर लाईनच्या बाहेर, वन बाउन्स सीमा पार, मिळतील धावा 4. आला ना तो एक जबरदस्त विध्वंसक चौकार. या 4 धावेने धाव संख्या बहरली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. आक्रमण केलंय यशने. पहा, असं म्हटलं ना की आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपली पतंग मात्र नियंत्रित ठेवू शकतो. जागा बनवली आहे पुन्हा एकदा. डीप शॉट फाईन लेग मध्ये हा खेळलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि धाव संख्या 1 ने बहरली आहे. अप्पा मैदानाच्या आतमध्ये हो, यावेळी पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वसीम मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाले वसीम या गोलंदाजाची. प्रभावित केलंय त्याने. एक षटकार जरी आला असला ना तरी कमबॅक करणं जाणतो तो मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं होतं ना की आजमाती है जिंदगी उसी को जो खिलाडी बेहतरीन होता है. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे बीट केलाय, बट बॉल आलाय. अप्पा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एसटी रक्षक ब्लाइंड झाले होते. अडवण्यामध्ये यश मिळालंय. फर्स्ट स्लिप मध्ये षटक क्रमांक 2, पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या फक्त आणि फक्त 13. विजयदुर्ग या वॉरियर्स टीमकडे कालच्या दिवसामध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 ठोकल्या होत्या. तदनंतर सौरभ जाधव यांचा विकेट गेला, धावा आल्याच नाहीत. मी म्हणेन ना, खऱ्या अर्थाने तुम्हाला आत्मविश्वास ही अशी चावी आहे ना जी पायथ्यापासून माथ्यापर्यंत घेऊन जाते. या चावीच्या आधारे तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन द बोर्ड. राहुल हा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये येईल. अप्पा यांनी आतापर्यंत खातं खोललं नाही, मात्र स्ट्राईकला आहे तो यश. यशने आक्रमण दाखवलंय. आपली फलंदाजी मधली एक कसब दाखवली आहे. चला थोडासा वेग वाढवूया. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कल मध्ये प्रोडक्शन देतील. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालाय. या एका धावेने धाव संख्या बहरली आहे. एकंदरीत धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. नाव आहे राहुल. या गोलंदाजाने इम्प्रेस केले. पहिला बॉल ज्या पद्धतीने त्याने हाताळलाय, एक लयबद्धता दाखवली त्याने आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओव्हर द विकेटने तो गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकला पहिलाच बॉल अप्पाने दिलाय धप्पा. सरळ षटकारासाठी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कडक खडकडीत षटकार, सिक्सर. 20 धावा धावफलकावरती.
आडव्या बॅटने ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आहे ना या फलंदाजाचा, आक्रमण झालंय त्याने आणि रेंज दाखवली आहे. फार मोठा दूरवर लांबवलेला हा षटकार पाहायला मिळालाय. हो, यावेळी पहा बीट केलंय. फर्स्ट स्लिप मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक घेतील आणि कॅरी करतील. डॉट बॉल आलाय. आपण पाहिलं ना, राहुल यांच्यावरती आक्रमण केलं होतं या बॉलच्या पाठीमागे. एकंदरीत धावसंख्या 20 वरती आली आहे आणि ही वाढवावी लागेल. संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही 70 बनवू, अजून 50 लांब आहेत. 20 तर आल्यात. अप्पा चफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. गोलंदाजही तितका चतुर आहे, चाणक्य आहे. नाव आहे राहुल. मैदानाच्या आतमध्ये तोही जाणतोय या फलंदाजाची स्ट्रेंथ. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघतील. हो, यावेळी बॅकफूट वरती गेल्यात. बॅकफूट पंच पाहायला मिळालाय. अवधी कवच डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. एक धाव घेण्यामध्ये यश आणि दुसरीचाही वेग अतिशय वेगाने घेतलाय. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्यात आणि एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या 22 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 22. अप्पा ऑन दी मार्क. स्ट्राईक एंड वरती आहेत अप्पा. लक्ष वेधलं जाईल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलाय. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या आहे ती 22. चला ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी देतो आहोत. सौरभ थोडस वेगाने जा. थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती DM11 या संघाकडून रणजित बडे हे नाव वाई तालुक्यातून येतं. जोर हे गाव आहे आणि जन्नी माता या टीमचा प्लेअर आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. रणजित बडे यांचे बंधू अजित बडे मुंबई सारख्या शहरामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनेक वेळा आम्ही त्यांना पाहिलंय. आता त्यांचे बंधू इंट्रोडक्शन मध्ये येतील. ओव्हर द विकेटने समोर आहेत फलंदाज. नाव आहे यश. पहिला बॉल. हो, यावेळी पहा पिचिंग इन द लाईन पाहायला मिळाले. मात्र तिथून मात्र बॉल थोडासा बाहेर निघून चाललाय आणि इथे व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राची सुरुवात झाली आहे. रणजित बडे हे नाव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळालंय. त्यांच्या अगेन्स्ट यशने कमाल केली आहे. मॅच मध्ये चौकारी लगावलाय. हो, यावेळी पहा लाईन लेंथ कंट्रोल नाहीये. बॉल अधिकचा वाईड जातोय आणि एक्स्ट्राची रन मैदानाच्या आतमध्ये. रणजित बडे हे नाव पाहायला मिळालंय. रणजित यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 15 वर्षाचा अनुभव आहे. एक चांगला खेळाडू आहे. प्रॅक्टिस सेशन मध्ये
चांगली कामगिरी केली अनेक वेळा. हो यावेळी पहा बाकडवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल मात्र समोर डीप कव्हरला सीमा पार मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅग्निफिसंट चौकार यश याच्या बॅटमधून. 28 28 धावा. म्हणे मगाशी आपण म्हटलं होतं ना जीत हासिल करनी है तो काबिलियत बढ़ाई है. जीत हासिल करनी है तो काबिलियत बढ़ाई है. किस्मत हर किसी पे मेहरबान नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. रणजित बडे आल्यात. त्यांच्या अगेन्स्ट अटॅक केलाय यशने. यशही कमी नाहीये. स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार. बॉल मात्र सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन दिलंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय या 2 धावेने. धाव संख्येचा बहर वाढलाय आणि धाव संख्या सरळ 30. 30 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. DM11 मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये दाखल होणारी ही टीम. चौथं षटक आहे. रणजित ओ बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट केलाय समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेतल्या. रनआउटची संधी आहे. काय घडतंय. ओहो थोडासा लेट थ्रो पाहायला मिळाला. ऍक्शनला रिॲक्शन देणं गरजेचं आहे. धाव संख्या 2 ने भरत असताना धावपलकावरती जाऊन पोहोचले 32 धावा. रणजित बडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याच्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीयेत. मात्र बॉल 1 बाउन्स सीमा पार मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. या ओव्हरमध्ये या फलंदाजाने आक्रमण हाच तो गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्ट आम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. ती घेतली आहे. एकंदरीत आतापर्यंत धावा खर्ची केल्यात 14. अजूनही या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज रणजित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओहो यावेळी आडव्या बॅटने ऑन साईडला मिड विकेटला प्रोडक्शन आहे. आणखी एक 1 बाउन्स ओव्हर दी लाईन मिळतील धावा 4. आला तो आणखी एक मॅग्निफिसंट चौकार. 40 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. पहा असं म्हटलं होतं ना की देवाला हात जोडून बसायचं नाही. देवाला हात जोडून बसायचं नाही. देव कधीच घडवत नाही. तर घडायला आपल्याला स्वतःलाच लागतं. आज मॅच घडवायची आहे. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलंय. षटक क्रमांक 4 संपलाय. रणजित बडे यांनी थोडस महागडं षटक. या षटकामध्ये अधिकच्या धावा आल्या. 18 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 18 धावेने आता धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 5 कडे वळूया. 5वं षटक हाताळण्यासाठी कोण येईल. मैदानाच्या आतमध्ये अप्पा आणि यश ही जोडी आपलं पोटेन्शियल दाखवते. आपली क्षमता दाखवते. कॅलिबर दाखवते. सातत्याने तुम्हाला चांगला हिट करणं गरजेचं आहे. विजयदुर्ग टीम मैदानाच्या आतमध्ये. चला जास्तीची चर्चा थांबवा आणि अधिकचा वेळ घ्या. मॅच ऑन करूया. इश्तियाक हे गोलंदाज आले ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्ची केल्या होत्या या गोलंदाजाने 6. आणि सौरभ सारखा एक डेंजरस फलंदाजही बाद केला होता. आणि इश्तियाक यांच्याकडे लक्ष वेधलं गेले. मैदानाच्या आतमध्ये चर्चाही केली जाईल. काय आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट. तर क्रिकेट ते आहे सोमवार ते शुक्रवार पर्यंत काम करायचं. शनिवार रविवार मात्र मैदानावरती तुटून पडायचं. घरचे ओरडत असतील तरीही क्रिकेटसाठी वेड होणारं व्यक्तिमत्व हे सर्व खेळाडू आहेत. यावेळी पहा सी कॉर्नरला प्रहार केलाय. एक धाव घेतली आहे.
हो यावेळी इन कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये काय डिलिव्हरी केली दाखवले त्याने, जबरदस्त डिलिव्हरी. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतील असं नाहीये, काही स्वप्न अपूर्णही राहतील. मात्र त्या स्वप्नांमध्ये यस धावफलकावरती धावसंख्या 41 चर्चा होतीये. पहा, आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी नाहीये, मात्र जी स्वप्न पूर्ण होतील ना, चर्चा करूया. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय, मात्र पंच आमच्याकडे वळतील सांगितले की हा बॉल आहे तो वाईट. याही वेळी प्रहार चढवलाय, बॉल सरळ सीमा पार. ओहो काय फट दिल्यात, वा भाई वा. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र खेळाडूवृत्ती दाखवली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे DM11 या टीम साठी. पहा, शेवटच्या क्षणाला त्याने सांगितलं की नाही हा षटकार आहे, मात्र पंच रेफर करतायत. वेट हो सर, तुम्ही इथे कशासाठी आलात? हो सर, हो सर, मी अनाउन्समेंट केलं नाही, प्लीज कोणी देऊ नका निर्णय. प्रॉब्लेम आहे ते, अंपायरने अजून निर्णय दिला नाही. वेट करा. हॅलो हॅलो, पंचांचा निर्णय पेंडिंग आहे, वेट करा प्लीज, आम्ही निर्णय देतोय आपल्यापर्यंत. कोणतीही टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार नाही याची दखल घ्या. सिक्स 6 धावा या ठिकाणी अंकित केल्यात, जबरदस्त. आणि त्या खेळाडूचंही मी कौतुक करेन, त्याने स्वतःहून सांगितलं होतं की हा षटकार आहे.
वा, मात्र डेडिकेशनही जबरदस्त पाहायला मिळालं होतं शेवटच्या क्षणापर्यंत. DM11 या खेळाडूने समर्पण दाखवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुढचा बॉल हो, यावेळी पहा हलक्या हाताने स्टिअर केलाय, चेक केलाय. शेवटच्या क्षणी एक धाव घेतली आहे यश यांनी आणि धावसंख्येला आता मात्र पुढे सरसावलाय. 49 हा आकडा समोर आलाय. पहा तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती ज्या खेळाडूला पाहताय त्याचं नाव आहे सोहेल खान. वा भाई वा, सोहेल दादा काय जबरदस्त एफर्ट्स दिले, तुमच्या एफर्ट्सला सलाम आहेत. मात्र यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे, स्वतः फॉलो थ्रू मधून येईल, कॅच कॅरी करेल. यस इट इज, कॉर्नर बोल्ड झालाय. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. अप्पा बॅक टू द पवेलियन. अप्पा यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. नवीन फलंदाज आता इनाट नंबर 4 वरती दाखल होतील. 49 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. साबिर हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. चर्चा राहिली आहे. चला आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॉल देतोय. टीम स्वरा 11 अगेन्स्ट टीम दादाजी 11. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. चला दादाजी 11 टीम आलेली आहे. स्वरा 11 हा कॉल आपल्यासाठी आहे. चला पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण बॉल आहे. लखपती बनवणारी ही स्पर्धा, 1 लाख इनामी राशी असलेली स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालेत. हो, यावेळी पहा उचली घेणारा बॉल. पहा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने अपकट केलाय. बॉल सरळ पाठवलाय सीमारेषे मार. वाईडिश थर्डमॅन सीमारेषे पार आला तो एक जबरदस्त चौकार. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालाय आणि 5व्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 2 फलंदाज बाद होत असताना 53 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 53 रन्स ऑन द बोर्ड. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन आमच्या परवेश भाईचं. परवेश भाई मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बॅक ऑफ द साइड असतात. मात्र या व्यक्तिमत्वा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. का तर या व्यक्तिमत्वाने नेहमी क्रिकेटला पुढे ठेवलंय. क्रिकेट हे समर्पण आहे आणि श्रद्धाही आहे त्यांची फार. आणि पहा या व्यक्तिमत्वाने नेहमी प्रभावित केलंय. मी ओळख झाली परवेश भाईंबरोबर. त्यांनी ऑक्शन प्रक्रियेपासून त्यांना पाहतोय. जिथे जिथे क्रुशल मोमेंट आहे ना तिथे आमचे परवेश भाई निर्णय द्यायचा आहे. परवेश भाई अनेक वेळा चर्चा राहिली आहे. आमचे विजयजी साळवी यांचंही आम्ही कौतुक करू. आम्ही सुशांत जाधव यांचंही कौतुक करू. मात्र यावेळी पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू आलाय फरार. सरळ मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय साहिल. याच्या पहिल्याच बॉलवरती यश जो आघाडीला आलाय. यशस्वी होण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने मनातून सुरुवातीला सुरू होतो. यशस्वी होण्याचा मार्ग मनातून सुरू होतो, तदनंतर मग तो कृतीमध्येही दिसतो. ती कृती पाहायला मिळाली आहे. धाव संख्या बहरली आहे. 57 57 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. साहिल. साहिलच्या अगेन्स्ट रणनीती स्पष्ट आहे. यश हा फलंदाज. यश मिळवलं त्याने आतापर्यंत. ओहो, लेनचा बॉल टोक्रशर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला सी कॉर्नरला. वाईडिश आहे थोडेसे येतील, अडवतील, थ्रो करतील. वाईडिश थ्रो. ओ इथे ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय आणि चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. चर्चा होईल. पहा कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना झाली आहे चूक. धाव मिळाली आहे अधिकची 1. धावसंख्या इंडिव्हिज्युअल हायस्ट स्कोर या स्पर्धेतला आतापर्यंत 37 यश या खेळाडूच्या नावावर आहे.
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची टॉपेज. त्यानंतर मात्र पहा बॉल सरळ थर्ड मॅन रिजन मध्ये, डीप थर्ड मॅन रिजन मध्ये सरळ निघून जाईल, सीमा रेषे पार. नशिबाचा चौकार, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल. पहा एकंदरीत धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 63 ऑन द बोर्ड. 63 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 डिलिव्हरीज. यश याने यश मिळवलंय आतापर्यंत. 37 धावेंवरती तो खेळतोय. ओहो, यावेळी बॅटची टॉपेज. नंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल निघून जाईल. सेट ऑन फायर. आणखी एक चौकार. वैयक्तिक 41 धावे संख्येवरती तर 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. साहिल, यश 9 बॉल 9 धावा अजून बनवायचे आहेत. ओहो, आडव्या फाटणे कडवा प्रहार डीप मध्ये क्षेत्ररक्षक. त्याला त्याच्या मस्तक पे दस्तक देईल का नाही अडवलाय. आक्रोश सेलिब्रेट करतोय मैदानाच्या आतमध्ये. वेल डन कॅच, वेल जज कॅच पाहायला मिळाली आहे. आणि या खेळाडू साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट बॅटिंग. पहा जिथे 18 बॉल आणि 41 चा नॉक. यश हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. 18 वर्षाचा खेळाडू, अंडर 18 हा खेळाडू. वा, ताकद कमी पडली आज मैदानाच्या आतमध्ये षटकार लगवत असताना. मात्र येणाऱ्या काळामध्ये यशचं नाव खऱ्या अर्थाने नेहमी ओळखलं जाईल. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाजीसाठी आलेत गणेश. असं म्हटलं जातं ना की कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल विनायकाला. तो गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, यावेळी पहा बीट केलंय. तदनंतर मात्र पहा काय घडलं. एक धाव घेतली, दुसरी साडी निघतील. आणि पहा इथे 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय. आणि या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये पण या बाईच्या आहेत का. येस, बाईच्या लेग बाईच्या आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या भरली आहे. 69 धावफलकावरती धावसंख्या लगावल्या आहेत. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 70 धावा. 69 या बनवल्यात. 70चं टार्गेट संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 70 बनवू आणि त्या बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. चला मी विनंती करेन टीम नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. डीएम माफ करा, स्वरा 11 अगेन्स्ट दादाजी 11 या टीम मध्ये केला जाईल हा टॉस. सन्माननीय अहमदभाई नालबन यांना आम्ही इन्व्हाइट करूया. सर, आपल्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत या मॅचचा टॉस. एका बाजूला आपण पाहतोय लेजंड श्रीकांत जाधव यांच्या समेत आपण जाऊया. या मान्यवरांना आपण इन्व्हाइट करूया. त्यांच्या माध्यमातून केला जाईल हा टॉस. चला, 11 या टीमला मी हा कॉल देतो. या अगोदर मी हा कॉल दिला होता. टीम दादाजी 11 या टीमला हा कॉल आहे. आपण टॉस साठी या.
थँक्यू. आपण टॉस साठी कॉल देणार आहोत. टेल आणि हेड हा असा कॉल आहे. लपून उडवा. कॉल कोण देणार आहे टीम टीम स्वरा 11 कॉल देते. स्विन द कॉइन. हेडचा कॉल आहे आणि हा कॉलही आलाय. आज मैदानाच्या आतमध्ये वयाच्या 50व्या वर्षी क्रिकेटचा आनंद घेत असताना श्रीकांत जाधव यांच्याकडे पाहतोय. सर, कशी स्पर्धा वाटली आहे? खूप सुंदर नियोजन, चांगलं आहे. खूप सुंदर स्पर्धा आहे. तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये क्रिकेटचं महाराष्ट्रभर तुम्ही क्रिकेट खेळलेत. मला वाटतं सर्वाधिक जास्त 50 तुमच्या नावावरती आहेत. हा इतिहास आहे. मात्र या स्पर्धेकडे जात असताना आज टॉस जिंकलात, निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. एका शब्दात उत्तर दिलेस दादा. बॅटिंग करशील, किती धावा बनवशील? समोरची टीम पण चांगलीच आहे, चांगले खेळणारे मुलं आहेत, एकत्र प्रॅक्टिसला असतो. तरी पण बघूया, 60-70 नक्कीच. श्रीकांत जाधव यांचा वैयक्तिक किती धावा असतील? सांगू शकत नाही काय. 50ला 20 लागतात, आउट व्हायला एकच लागतो. येस, 50ला 20 लागतात आउट व्हायला. म्हणजे लक्षात घ्या, 20चं टार्गेट ठेवलंय, 50 धावा बनवायचा आहेत. इनडायरेक्टली कॉल आहे हा. मात्र या बाजूला दादाजी 11 हाही संघ अतिशय स्ट्रॉंग संघ पाहायला. निवड प्रक्रियेमध्ये सुंदर स्पर्धा निवडलीत तुम्ही, टीम चांगली निवडलीत. एकंदरीत कशी वाटली तुम्हाला? या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. पहिलं तर मी कमिटीचा आभार मानतो की यांनी एवढं नियोजन केलं. याच्या पुढे बी असंच नियोजन करा. याच्या पुढेही नियोजन असंच करा, ही भावना आहे. मात्र दादा, टॉस जिंकला असता असतं तू काय निर्णय घेतलास? आता मात्र गोलंदाजी करायची आहे. टॉस तू हारलायस. बॅटिंगचाही आमचा होतं. बॅटिंगच मनामध्ये होती, मात्र आता गोलंदाजी आहे. समोरच्या संघाने सांगितलं 70 बनवू, तुम्ही कितीवर रोखाल? काय होतील ते आता. काय होतील तेवढं बनवून देऊ, एवढी अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट. संघ मालक कसे आहेत तुमचे? चांगले. दोन्ही टीमला आपण देऊया खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला आम्ही पहिल्यांदाच सांगतोय की ज्यावेळी मैदानाच्या बाहेर पडाल, चेक हँड करूनच तुम्ही बाहेर पडा. हार जीत होत हो. यावेळी ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील, झडप मारतील. एक धाव घेतली आहे, ऑन दी मार्क केलाय. श्री गणेशा केलाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. 70 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. आपण चर्चा करतोय जिथे पहा 70 धावांचा पाठलाग करत असताना महेंद्र यांनी सुंदर गोलंदाजी केली आहे. आपण क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलंय ना, तेही पाहूया. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल, थोडासा वाईडिश आहे, तो गली पॉइंटला आहे. चर्चा होईल. हो, यावेळी फ्लिक केलाय. नंतर मात्र पहा, डीपी शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप मधून बॉल निघून चालले. सरळ सीमा पार जाईल का? बॅकअप दिलाय. मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे धावा अंकित केल्या गेल्या 2 आणि दुसरी घेत असताना तिसरी कंप्लीट केली आहे आणि 3 धाव्याने धावसंख्या बहरली आहे. येस, इथे रेफर केलंय, पंचांनी रेफर केलंय. मैदानाच्या आतमध्ये ही बाउंड्री आहे का, यासाठी हे रेफरल पाहायला मिळालंय. मात्र जबरदस्त प्रहार होता, शफल झाले होते ऑफ स्टंप वरती, तिथून मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं होतं. क्षेत्ररक्षक आलेत त्या ठिकाणी, अडवण्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र घडलंय काय हे पाहायला मिळेल.
हॅलो चेक. चला इथे धावा आहेत त्या 3. येस, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅकअप फार सुंदररित्या पाहायला मिळाला आणि धावसंख्येला 1 ने रोखलंय. एकंदरीत धावसंख्या 4. सोहेल आता स्ट्राईक एंड वरती आहेत. ओहो, यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलाय. व्हाईट बॉलचा कॉलही आलाय. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. हो, यावेळी पहा बॅटची इनर एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. आपण मगाशी चर्चा करत होतो ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय. तर एक क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिप मध्ये आहे, एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश गली पॉइंटला आहे, तदनंतर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला आहे, एक क्षेत्ररक्षक कव्हर्सला आहे, डीप मध्ये लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनला आहे. आणि पहा डाऊन द ग्राउंड हा प्रहार लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आल्यात, एक धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय आणि एका धावेने थांबवलं देखील आहे. ही सर्व व्यूहरचना आहे. आपण ऑन साईडला जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर लेग गलीमध्येही एक क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा फाईन आहे आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये न जाता शॉर्ट मिड विकेटलाही आहे. ही व्यूहरचना पाहायला मिळाली आहे पहिल्या षटकाची. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. महेंद्र पंच तो बॉल आपल्यापर्यंत ठेवा प्लीज. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये डिस्टर्बन्स आणू नका. मॅच फार क्रुशल आहे. मोमेंट इथे ब्रेक होतो याची नोंद घ्या. खेळाडूवृत्ती दाखवूया आपण. चला जाऊया पुढचा बॉल. महेंद्र ओव्हर द विकेटने DM11 या संघाचा. हो, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान अडवण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या 1 ने बहरली आहे. 7 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. 7 रन्स ऑन द बोर्ड. भारताने T20 वर्ल्ड कप 7व्या महिन्यामध्ये जिंकला होता आणि तो जिंकून देत असताना महेंद्रसिंग धोनी या खेळाडूचा वाढदिवसही 7 तारखेला आहे आणि 7व्या महिन्यामध्ये तो जिंकून दिला होता आणि 2007 ला दिला होता. हा योगायोग आहे. नवीन गोलंदाज दाखल झाले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नाव आहे सुधीर. 7 धावा धावफलकावरती आहेत. 70चा पाठलाग करायचा आहे. पहा 7 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये लागल्यात. तुम्हाला अंतिमचं टार्गेटही 70चं आहे म्हणजे तिथेही 7 आहे. 7 हा आकडा लकी ठरू शकतो दोन्ही पैकी एका टीमला. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने सुधीर. स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट हिट. जबरदस्त प्रहार. दुधारी तलवार. लागला तर आबाद नाही तर बरबाद करतो. मात्र चेंडू सीमा पार. चौकार. 4 रन्स. इश्तियाक हे नाव मैदानाच्या आतमध्ये द डेंजरस मॅन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. हलक्यात घेऊ नका या खेळाडूला. एक चांगला उत्कृष्ट हा फलंदाज पाहायला मिळालाय. उभं राहण्याची एक वेगळी कसब आहे त्या फलंदाजाने दाखवलाय. जो फलंदाज फुटवर्कचा वापर करतोय. मैदानाच्या आतमध्ये फार कमी फलंदाज आहेत जे आपल्या फुटवर्कचा वापर करतात. त्याच्यामधला एक खेळाडू आहे. जागा बनवली आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. प्रोडक्शन दिलाय. सी कॉर्नर मध्ये येतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. तदनंतर दुसरीचा प्रयत्न वेगाने कंप्लीट केले. नीडेड आहेत. संघाला गरज आहे तो जाणतो. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या पद्धतीने त्याने घेतलेत ना म्हणजे स्वतःवरती विश्वास आहे. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे प्रहार येणार यामध्ये दुमत नाहीये. धाव संख्या 13 रन्स. आयुष्यात DM11 या संघाचा ऍज अ आयकॉन तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आयकॉन खेळाडू आहे ना तो स्वतःवरती विश्वास ठेवून लीड करतोय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. स्क्वेअर ड्राइव्ह. अतिशय जबरदस्त. काय मॅग्निफिसंट फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये नैत्र दीपक फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये तो आला. तदनंतर पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना चपरा कोणाविना असा हा प्रहार केलाय. चेंडू सरळ सीमा पार. चौकार आलाय. त्याने सांगितलंय साखर ही गोड आहे. साखर ही गोड आहे. ती कागदावर लिहून चालत नाही तर ती चाखावी लागते. मैदानाच्या आतमध्ये हा फटकाही तसाच खेळलाय. जशा पद्धतीने हा फटका आहे ना खऱ्या अर्थाने आता मात्र याच्या रील्सही बनतील. इतका जबरदस्त प्रहार. इश्तियाक मैदानाच्या आतमध्ये
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून चाफ्याचं कधी काहीच अडत नाही. इथून पुढे आक्रमण करावं लागेल. यावेळी स्कूप केला, बॉल मात्र सरळ लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप, सरळ सीमा पार, लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 रन्स. एकंदरीत धावा 21 आल्यात, 21. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलं गेलंय. पहा, मी सुधीर यांनाही कमी आखणार नाहीये. सुधीर यांचे जे बॉल आहेत ना ते फार सुंदररित्या त्यांनी हाताळले आहेत. मात्र फलंदाज अधिकची मेहनत घेतोय. गोलंदाजाचंही डेडिकेशन आहे. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी तो करतोय, कमी नाहीये तोही. हो, यावेळी पहा हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि डॉट बॉल. सुधीरचंही कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जितका चांगला फलंदाज फलंदाजी करतोय ना तितक्या चांगल्या पद्धतीने सुधीरनेही लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. फलंदाजाने एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत, हेही पाहायला मिळालंय. ओ, यावेळी पहा फटका बसलाय, मिस टाइम आहे. लगोपरती क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप होईल, बॉल मात्र वन बाउन्स, सीमारेषे पार. मिळतील धावा 4, चौकार. 25 धावा या धावफलकावरती आल्यात. नेक्स्ट मॅच मध्ये आमचे विजयदादाही पाहायला मिळतील. चला, कोणीही मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणार नाही याची दखल घ्या. चला, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या पाठीमागे 25 धावा या धावफलकावरती लगावल्यात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. क्रमांक 3 वरती नाव आहे विजय दुर्ग टीम. विजय दुर्ग टीम ट्वेल्थ मॅन. विजय दुर्ग टीम, आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. जो आहे तो थोडासा लांबवर आहे, या जवळ या. महेंद्र आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती आहेत ते सोहेल. सोहेलला मात्र ऑन व्हावं लागेल आता इथून पुढे. ओहो, जागा बनवली मात्र स्क्वेअर ड्राइव्ह, जबरदस्त प्रहार. खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. एकाला पाहून दुसराही आता ऑन झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या वाढवली आहे. धावत संख्या 29. महेंद्र याच्या गोलंदाजीवरती ज्या पद्धतीने एखादा, आपण शेतकरी आहोत, चाबूक फिरवतो मैदानाच्या आतमध्ये, शेतामध्ये गेल्यानंतर आहात ना, तो आपल्याला आपण स्वतः उचलून घ्या मित्रांनो. आपलं क्रिकेट, आपली संस्कृती आपण जोपासूया मित्रांनो. हे क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. गोलंदाज महेंद्र निघालेत पुन्हा एकदा. हो, यावेळी लेग स्टंप वरती पिचिंग झालंय मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये यस इट इज लेग बिफोर. पहिला हादरा, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, पहिला विकेट यश मिळवलंय. फलंदाज बाद झालेत ते. इश्तियाक जो डेंजरस फलंदाज होता ना तो बाद झालाय. त्याने वैयक्तिक धावत संख्या धावफलकावरती बनवली आहे. 21 धावेंवरती शॉर्ट आणि स्वीट इनिंग खेळत असताना इश्तियाक बाद झालेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये आता इनॅट नंबर 3 वरती दाखल होतील. समीकरण बदललंय, आपण पाहिलं ना. आता धावफलकावरती लागवले आहेत त्या 32, म्हणजे अजूनही तुम्हाला बनवायचे आहेत 38 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांध आहे. आत्मविश्वासाने भरलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. 19 बॉल आणि 38 ची गरज आहे. महेंद्र निघालेत. हो, यावेळी पहा लेट कट मैदानाच्या आतमध्ये. वा, नजाकत दाखवली आहे, कालिबर दाखवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये साधलाय डाव. धावा मिळाल्या 4. आला तो चौकार, 4 रन्स. या 4 धावेने 36 ऑन द बोर्ड. 36 धावा या धावफलकावरती आहेत. चला, इथे
एकच खेळाडू तुमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, याची दखल घ्या. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 34. चला विजयदुर्ग टीम, आपण थोडासा आपला खेळाडू लवकर पाठवा. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण पाहतोय सध्या क्रिकेटमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइमआउटही आलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण काही काळापूर्वी पाहायचो, आता त्याला स्ट्रॅटेजिक टाइमआउट असाही उल्लेख केला जातोय. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी दिला जातो. IPL मध्ये आपण हे अनेक वेळा पाहिलंय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रुशल मोमेंट आहे. मैदानाच्या आतमध्ये येतील गोलंदाज. 18 बॉल आणि 34चं इक्वेशन. 18 डिलिव्हरीज, 34 मस्ट निडेड आहेत. 70 धावा या बनवायच्या आहेत. सौरभ जाधव हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीमध्ये अधिकचं काही करू शकले नाहीयेत, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आल्यात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे सोहेलच्या आघाडीला आल्यात. पहिलाच बॉल मिस केला. वेस्ट हाईट पाहायला मिळाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये फायफर मिळालाय. नशिबाचा चौकार. 9+4 अशा 5 धावा अंकित केल्या जातील. 29 टू विन. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 29 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. समीकरण सोपं केलंय. सौरभ आलेत मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा हेलिकॉप्टरही फिरलंय. यॉक लेंथ ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत. 28. 17 बॉल 28 ची मॅच. हो याही वेळी पहा ऑन साईडला फ्लिक केलाय. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे. दुसरीसाठी निघाल्यात आणि वेगाने दुसरी कंप्लीट केली आहे. चला इथे रेफरल केलं गेलंय. रिव्ह्यू घेतलाय. रेफरल नाही मी म्हणेन, इथे टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस. चला तिसरे अंपायर इंट्रोडक्शन मध्ये येतील. कोणताही खेळाडू इकडे येणार नाही याची दखल घ्या. कोणताही खेळाडू इथे येणार नाही प्लीज, रिक्वेस्ट आहे. आमचे पंच आहेत ते पाहतील. चला इथे अंपायरचा डिसिजन आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल फेअर डिलिव्हरी. 2 धावा. पंच आता 2 धावा कंप्लीट केल्यात. येस थँक्यू. धावसंख्या 2 ने वाढली आहे. समीकरण बदललंय. 26
पाहिजेत अजूनही. पुढचा बॉल सौरभ, खोलवरचा बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडले, पंचाकडे दात मागितले, पंचाचं बोट आकाशाकडे, कॅज्युअली खेळून गेलेत. मैदानाच्या आतमध्ये आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. नेहमी तुम्हाला तीक्ष्ण राहावं लागतं, कटाक्ष राहावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये ते करत असताना कुठेतरी केअरलेस क्रिकेट पाहायला मिळालं आणि इथे विकेटचं पतन. साहिल बाद झालेत. एक चांगला प्रहार त्यांनी केला होता, चौकार त्याने ठोकला होता. मात्र आता संघ अडचणीमध्ये येईल. हा विकेट मिळाल्यानंतर मात्र पहा, जी मोमेंट होता ना तो शिफ्ट झालाय. आता एका विकेटने बरंच काही घडत असतं. चला वेग घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे राहुल. चला राहुल दादा थोडस वेगाने जाऊया. चला नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सौरभ जाधव यांनी पहा इथे जो अडलेला अडथळा होता ना त्याला दूर केलाय. रुतलेला काटा मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढलाय. फलंदाज साहिलला बाद केलाय आणि आता राहुल आलेत. सौरभ यांच्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे येणारे बॉल अजूनही 15 शिल्लक आहेत. 15 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. 26 15-26 इक्वेशन. राहुल आलेत. राऊंड विकेटने सौरभ निघतील. थोडस चाचपलं जात आहे. कॉन्सन्ट्रेशन हा क्रिकेटचा भाग आहे. एकाग्रता तुम्हाला ठेवावी लागते आणि आपल्या रिदम मध्ये थोडस कॉन्सन्ट्रेशन बीट केलं. पहा इथे थांबले, पुन्हा आलेत, पुन्हा सज्ज झालेत, निघालेत पुन्हा एकदा. यॉकलिनचा बॉल त्याच्यावरती पण हा बॅटची टॉप एज. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप आउटफील्ड फार फास्ट आहे. धावत संख्या मिळतील 4. आला तो आणखी एक महाबळेश्वर प्रीमियर लीग मधला चौकार. 48 धावा या धावपलकावरती आहेत. अजूनही 22 ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 14. या ओव्हर मध्ये अधिकच्या धावा आल्यात. एक्स्ट्राच्याही 5 मिळाल्या होत्या. चर्चा होईल. सौरभ पुन्हा निघाल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बिहाइंड विकेट. यष्टी रक्षकाला स्ट्रगल करावा लागला या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. कधी ऑफ साईडला बॉल निघून जातोय, कधी लेग साईडला निघतोय. समर्पण त्याला द्यावं लागतंय. बॉल वरती करंडी नजर ठेवावी लागते. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत 22. 13 बॉल 22. हो यावेळी लो फुलटाचा बॉल त्याच्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली करेल कॅच कॅरी. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. राहुल बॅक टू द पवेलियन. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जो खेळाडू जात आहे ना, कटाक्ष मी याही बाबीकडे लक्ष वेधेन की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जात असताना बॅट घेऊन जाणं तितकंच महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलंय. मात्र आपण पाहतोय मोजम भाई नालबंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि त्यांची बॅटिंग विशेष पाहिली जाईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे आहेत 22. 12 बॉल 22 मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे राहिल. कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली आहे. तोच गोलंदाज जावेद भाई आता मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बॉलर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. वा चला इथे रिपीट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये आमचे जावेद भाई यांच्या माध्यमातून, जावेद भाई खारकंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. राहील आल्यात. समोर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चर्चा होईल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. बॅकअप मिळालाय. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, आयुष्यामध्ये तुमचं बॅकअप असेल ना तर चांगलं आहे, नाही तर पॅकअप होतो. पहा मोहज्जम भाई यांच्या प्रत्येक षटकाराला जावेद भाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला जाऊया. राहील आल्यात ओद विकेटने.
हो इथे पहा थांबवलंय, जजमेंट घेतायत, पाहतायत काय फुटवर्क आहे, कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल, सगळं काही पाहिलं जात आहे. सोपं नाहीये, महाबळेश्वर प्रीमियर लीगचा थरार आहे. गोलंदाज राहील निघालेत पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली आहे आणि दुसरीसाठी वेगाने निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलच्या पाठीमागे 19चं समीकरण आलंय. 19 रन्स मस्ट निडेड आहेत, म्हणजे एकंदरीत धावफलकावरती 51 लगावल्या गेल्यात. 51. गुलबर्गचा बॉल आहे ऑन साईडला, अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला प्रोटेक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक येतील, एकच धाव मिळाली आहे, म्हणजे येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 18. 9 बॉल 18ची मॅच. सोहेल जे मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आले आहेत, या मॅच मध्ये ते लढतायत. अनेक वेळा जावेद भाई यांनी सांगितलंय की आमच्या अध्यक्षांनी जर षटकार लगावले तर 200 रुपये. मात्र सातत्याने चर्चा राहिली आहे. अद्विक 11 रायगड या ठिकाणी मधील एक प्रमुख संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले आणि त्या संघाचे संघमालक सन्माननीय श्री अक्षय दादा सकपाळ यांचं आगमन झालं आणि त्यांचं आगमन स्वॅग से करेंगे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, चौकार ठोकलाय आणि या चौकाराने मात्र आता गणित सोपं होताना पाहायला मिळालंय. धावत संख्या 56, अब तक 56. अजूनही चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 14. 8-14 ची मुकाबला. 8-14 मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा आपण पाहतो ना की मोत्यांना विखुरण्याची सवय, मोत्यांना विखुरण्याची सवय आहे, मात्र धाग्याची सवय एकच आहे, सर्वांना जोडून ठेवा. आता ह्या मॅचला जोडून ठेवावं लागेल आणि ती जिम्मेदारी फलंदाजावरती आहे. तो फलंदाजही तितकाच महत्वाचा आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला कॅरी करेल. एकच धाव मिळाली आहे. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 13. 7 बॉल 13 राहील मैदानाच्या आतमध्ये. चला इथे 100 रुपये वाढवलेत साहेबांनी, जावेद सरांनी. चला षटकार ठोका, 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो यावेळी पहा बॅटची स्लाइड एज घेतली, मात्र डॉट बॉल आलाय. आता मॅच जबरदस्त झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 13. 6-13 मुकाबला, हाय व्होल्टेज मुकाबला, टेन्शन वाली मात्रा. मैदानाच्या आतमध्ये कोणीही कमी नाहीये. एका बाजूला DM11. मी विनंती करेन चला थोडीशी घाई करूया. पंच या सगळ्या बाबीकडे नोंद घ्या. आपण टायमरही लावलाय. आयोजन कमिटी सुशांत दादा जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने वॉर्न केलं जातंय की आपल्याला अधिकचे मॅचेस खेळवायचे आहेत. चला आजच्या दिवसातील आपण 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 6 बॉल आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची गरज आहे. 6 बॉल्स 13 रन्स. मैदानाच्या आतमध्ये 13 धावा बनवणं महत्वाचं आहे आणि हे बनवण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हे रोखण्यासाठी गोलंदाज आलाय, नाव आहे यश.
आज यश या खेळाडूकडे लक्ष वेधलं गेलंय. ओव्हर द विकेटने तो आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अरे स्वॅग से करेंगे स्वागत जावेद भाई इथे पाहायला मिळालेत. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. चर्चा राहिली आहे ती सोहेल भाईची. मात्र आपण षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज अध्यक्षाने लावलेत तर आहेत. याही बाबीकडे लक्ष वेधलंय. 5 बॉल आणि 7 ची गरज आहे. चर्चा अशी केली जाते ना जावेद भाई, अनेक वेळा आपण असं म्हणत असतो ना की ना किसी हसीना से निकलेगा ना किसी यार से निकलेगा, ना किसी हसीना से निकलेगा ना किसी यार से निकलेगा, अपने पाव में दबा काटा अपने हात से ही निकलेगा. मैदानाच्या आतमध्ये मॅच फसली आहे, अडकली आहे. या मॅचला बाहेर काढावं लागेल. गोलंदाज निघालाय. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 6 7. 5 बॉल 7चा हा समीकरण आहे. गोलंदाज निघालाय. ओहो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. कॅच कॅरी करणं महत्वाचं आहे. ओहो या स्पर्धेतील अतिशय महत्वाची क्रुशियल कॅच, कॅच ऑफ द डे. अतिशय महत्वाची कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. द सेन्सेशन कॅच, द ग्रेट कॅच, द ग्रेट बॅटर आणि द ग्रेट फिल्डर. पहा सुधीर जाधव हेलिकॉप्टर फिरवला होता, मिनी हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक आले, जज केलं. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जसा एखादा सुपरमॅन आणि स्पायडरमॅनने जशी ड्राईव्ह घ्यावी ना, डाईव्ह घ्यावी तशा पद्धतीने पडून झडून कॅच घेतली. वा भाई वा. सुधीर यांचा खेळ बहरलाय. म्हणूनच म्हटलं आता ना की आत्मविश्वास म्हणजे एक सुंदर विश्वास आहे. आत्मविश्वासाने बहरलेला खेळाडू नेहमी यश मिळवतो. ते मिळवलंय. सुधीर यांच्यावरती आमच्या कॅमेरामॅननेही फोकस केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आणि तदनंतर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. या मॅचचा टर्निंग पॉइंट. स्वप्नील दादा, स्वप्नील फळणे, रणजितने जर षटकार मारला 1011 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याची दखल घ्या. चला 1011 रुपये. 4 बॉल 7. प्रेम निघाल्यात. माफ करा, गोलंदाजीच्या अटॅकवरती यश आहेत. ओहो यावेळी बॅटची टॉपेज मैदानाच्या आतमध्ये. ओ लगातारचा दुसरा. कालच्या दिवसामध्ये यश हा तो गोलंदाज आहे ज्याने हॅट्रिक देखील घेतली. शेवटच्या 3 बॉल वरती त्याने हॅट्रिक घेतली होती. सुधीर दादा बरोबर आहे? सुधीर सर, शेवटच्या बॉल मध्ये कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक यानेच घेतली आहे. यश दुसरा आहे. राहिलने तर घेतली होती. शेवटच्या 3 बॉल वरती 3 विकेट घेतले होते. ओव्हर हॅट्रिक घेतली होती का? येस. मात्र हॅट्रिक ऑन आहे. आता हॅट्रिक ऑन आहे. ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येईल. हॅट्रिक ऑन आहे. रणजित बडे बाद झालेत. रणजित दादाला आज जास्त काही करता आलं नाही आहे. निराश त्यांनी गोलंदाजीमध्येही केलं, मात्र फलंदाजीमध्येही निराश झालेत. मात्र ही स्पर्धा फार मोठी आहे. हॅट्रिक ऑन आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहेत सोमनाथ. सोमनाथकडे लक्ष वेधलं जाईल. 3 बॉल आणि 7 ची गरज. हॅट्रिक बॉल. ओ संधी आहे हॅट्रिक साठी. निघतील का? नाही. पहा अडवण्याचा प्रयत्न. हो चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल 1 बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3. 2 बॉल आणि 3 ची गरज आहे. डीएम बॉईज, डीएम बॉईजचे समर्थक. पंच 1 मिनिट थांबा. डीएम बॉईज हा कॉल आपल्यासाठी आहे. आम्ही वॉर्निंग दिली आहे. चला सर्व समर्थक मागे येतील. मॅच क्रुशल आहे. मॅच महत्वाची आहे. 2 बॉल 3 ची गरज. हो बीट केलंय. बीट केलंय. डॉट बॉल आला. 1 बॉल 3 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये टेन्शन वाली मात्रा. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा. जर मॅच टाय झाली तर या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? उत्कंठा याची आहे. अनेकांच्या नजरा या मॅच कडे वळल्यात. उत्कंठा हृदयामध्ये आता जे बसले होते ना ते उठून उभे राहिलेत. जे उठून उभे होते ना ते नख चावतायत. मैदानाच्या आतमध्ये हाड
हार्टचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडस लांब व्हा. हृदयामध्ये आता धक 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 पाहायला मिळाली आहे. गोलंदाज निघाला 1-3. हो, यावेळी ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक आहे, कवसला 1 धाव घेतली आहे. डायरेक्ट थ्रो महत्वाचा आहे, 1 कंप्लीट केली आहे. ओ, इथे डीएम बॉय चुकी झाली आहे. हा, आणि मैदानाच्या आतमध्ये विजय दुर्ग या टीमने शेवटच्या क्षणाला एक चित्त थरारक विजय. डीएम 11 या टीमला मी एवढंच म्हणेन, अरे एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई अमीर नहीं होता. जय आणि पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत. मित्रांनो, खेळाचा आनंद घ्या आणि तदनंतर मात्र दोन्ही टीम शेक हँड करतील याची देखील दखल घ्या. एका लाईनअप मध्ये टीम बाहेर येतील. चला, स्वरा 11 आणि दादाजी 11 या टीमला मी हा कॉल देतोय. चला आपण या.